नमस्कार मित्रांनो आज मी आलोय अहमदनगर जिल्ह्याच्या राहता या तालुक्यामध्ये VST शक्ती ट्रॅक्टर्स कंपनीची अधिकृत डीलरशिप आहे मित्रांनो। ही पूर्ण नगर जिल्हा हा दंडवते ट्रॅक्टर्स यांच्याकडेच आहे मित्रांनो VST ट्रॅक्टरसाठी। मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत VST झीटर 4511 या मॉडेलचा रिव्ह्यू करणार आहोत मित्रांनो। आता VST झीटर हे काय झालं तुम्हाला सांगतो। VST शक्ती होतं, आता हे झीटर कसं झालं मित्रांनो। आता हे झीटर जी कंपनी ना ती चेक रिपब्लिकची कंपनी, चेक रिपब्लिक देशातली युरोपियन कंट्री मित्रांनो। पहिल्यांदा मित्रांनो आता झीटर कंपनी भारतामध्ये HMT सोबत होती, पण नंतर HMT ट्रॅक्टर्स बंद झाले। तुम्हाला माहीतच होतं HMT ट्रॅक्टर कसा होता। आता नंतर VST ने याच्यामध्ये कोलॅब केलं आहे, दोन्ही मिळून आता काम करू राहिलेत VST झीटर। याची कहाणी मित्रांनो आता VST झीटरची। मित्रांनो आता तुम्ही लुक बघू शकता ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे ट्रॅक्टर। दोन हेडलाइट्स आहेत जे की हॅलोजन मध्ये येतात। तुम्ही डिझाइन पाहून घ्या एकदा समोरून। अशा प्रकारे समोरची डिझाइन आहे। समोरून जाळी दिलेली मित्रांनो एअर सर्क्युलेशन साठी। इथं VST झीटरची इथं ब्रँडिंग केलेली खाली, इथं जाळी खाली एअर सर्क्युलेशन साठी मित्रांनो। एक प्रकारचे 3D व्हेंटिलेशन सिस्टीम आहे। या साइडनं पण जाळी आहे, इथं पण आहे आणि या साइडनं पण आहे। या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही स्टिकरिंग बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे VST झीटर 4511। इथं पण एअर सर्क्युलेशनसाठी सिस्टीम आहे आणि या साइडला पण अशीच आहे मित्रांनो। सायलेन्सर डिझाइन पाहून घ्या तुम्ही, अशा प्रकारे डिझाइन आहे सायलेन्सरची। या ट्रॅक्टरमध्ये ॲक्सेल जर बघितलं ना तो फिक्स टाईप ॲक्सेल आहे मित्रांनो आणि ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग आहे। याला प्रोटेक्शनसाठी नाही तर त्यांनी प्रोटेक्शन गार्ड दिलेलं आहे। या साईडनं पण प्रोटेक्शनसाठी दिलेलं आहे मित्रांनो आणि ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग बरं मित्रांनो। ही ॲक्सेल पाहून घ्या, हेवी ॲक्सेल आहे बरं मित्रांनो। मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना चावीचा लॉक दिलेला आहे बोनटसाठी। हे बघा तुम्ही, सिंगल पीस बोनट आहे मित्रांनो हे आणि दोन गॅस स्टड दिलेले त्याला होल्ड करण्यासाठी। अशा प्रकारे पूर्णपणे सेटअप आहे हा। इंजिनचा सेटअप पाहून घ्या तुम्ही, अशा प्रकारे केलेला आहे मित्रांनो। तुम्ही ही जी सिस्टीम बघत असाल ही क्रोम डिझाईनमध्ये, म्हणजे क्रोम जो कलर आहे याच्यामध्ये तुम्ही बघा। आता हे जे आहे ना हे प्रोटेक्शन करतं मित्रांनो। आता हे सायलेन्सरले आणि आता सायलेन्सर ज्यावेळेस गरम होतो त्यावेळेस आपलं जो हे पुढचं बोनट आहे समजा वरचं ते गरम नाही व्हावं म्हणून, कलर गरम जर झालं ना तर कलर थोडा नंतर फिक्का पडत जातो। त्याच्यामुळे ही सिस्टीम दिलेली एक प्रकारे, म्हणजे जादा गरम नाही व्हावं म्हणून बोनट। आणि वायरला पण प्रोटेक्शन करतं मित्रांनो ही। आता इथं वायरिंग सिस्टीम दिलेली, याला पण प्रोटेक्शन करण्याचं काम हे करतं मित्रांनो। यामध्ये बॅटरी बॉक्स बघू शकता तुम्ही, समोरून दिलेलं आहे। बॅटरीची सिस्टीम जी आहे ती समोर आहे आणि एक साइड कंपनीची बॅटरी आहे। या ट्रॅक्टरमध्ये ना एअर फिल्टर बघू शकता तुम्ही, ड्राय टाईप एअर फिल्टर आहे विथ चॉक सेन्सर आणि रेडिएटरला प्रोटेक्शनसाठी ना इथं जाळी दिलेली समोरून। आणि हा जो बॉक्स आहे हा बॉक्स याचा आहे कूलंट बॉक्स। ट्रॅक्टरला पॉवर स्टीअरिंग असल्यामुळे ना सेपरेट ऑइलचा बॉक्स दिलेला आहे मित्रांनो इथं। हा बॉक्स आहे ऑइलचा पॉवर स्टीअरिंगसाठी। हे बघून घ्या मित्रांनो VST झीटरचं इंजिन आहे याच्यामध्ये मित्रांनो। आता थोडंसं इंजिनबद्दल बोलूया। तुम्ही याचा बेल्ट बघून घ्या एकदा। हा थोडासा वेगळा बेल्ट आहे मित्रांनो। वेगळा म्हणजे कसा, हा आहे ना ऑटोटेशनल बेल्ट आहे, म्हणजे एक प्रकारे जे लोड जरी पडला ना ट्रॅक्टरवर तरी हा बेल्ट जो आहे ना लूज होत नाही, परफेक्ट काम करतो। आता याचं जे इंजिन आहे मित्रांनो ते झीटर कंपनीचं आहे VST झीटर जी कंपनी आहे मित्रांनो ती चेक रिपब्लिक देशातली आहे आणि VST कंपनी हे जे इंजिन आहे ती इम्पोर्ट करते झीटर कंपनीकडून। आता थोडंसं तुम्ही बघून घ्या काय वेगळं याच्यामध्ये। हे बघा मित्रांनो, हा जो आहे ना तो पूर्ण एक ब्लॉक आहे बरं का इंजिनचा आणि याच्यामध्ये सेपरेट हेड दिलेले आहेत। हे बघा प्रत्येक सिलेंडरला सेपरेट हेड, 1 2 3 हे सेपरेट हेड सिस्टीम यामध्ये दिलेली। हा थोडासा वेगळा येतो मग मित्रांनो इंजिनमध्ये। असं ट्रॅक्टर येत नाही सध्या भारतामध्ये तरी सेपरेट हेड सिस्टीमसाठी मित्रांनो। आता थोडंसं आणखीन एक वेगळी सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये ऑइल कूलिंग सिस्टीम येते, म्हणजे ऑइल कूलर येते त्याच्यामध्ये। आणि हे आता या ट्रॅक्टरमध्ये पहिल्यांदाच बघायला भेटलं आहे।
याच्यामध्ये सेपरेट ऑइलसाठी ना, ऑइल कूल करण्यासाठी त्याच्यामध्ये सेपरेट आपल्याला सिस्टीम दिलेली आहे, ऑइल कूलर म्हणून. आणि याच्यामुळं काय होणार ना मित्रांनो, जी ऑइलची लाईफ आहे ना ती वाढणार आहे ही सिस्टीममुळं. या ट्रॅक्टरला दोन्ही साईडना हिटगार्ड दिलेले आहेत, जेणेकरून इंजिनची जी हवा आहे ना गरम ती ड्रायव्हरपर्यंत न पोहोचण्यासाठी हे हिटगार्ड काम करतं मित्रांनो. आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया. प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही, वायडर प्लॅटफॉर्म मित्रांनो. याच्यामध्ये ज़्यादा स्पेसियस आहे आणि प्लेन प्लॅटफॉर्म आहे. हा थोडासा बंप आहे, पण जो स्पेस आहे मित्रांनो तो मोकळा आहे. याच्यामध्ये साईड शिफ्ट गिअरबॉक्स असल्यामुळे अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे याच्यामध्ये. हे DCचं स्टिकर पाहून घ्या, पुढं सांगतो तुम्हाला. पॉवर स्टेरिंगचं स्टिकर इथं दिलेलं आहे. आणि लाईटची डिझाईन पाहून घ्या तुम्ही. फेंडरवर लाईट जे आहे ते अशा प्रकारे आहे आणि फेंडरची डिझाईन जी आहे ना ते अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे हा फेंडर. तुम्हाला आता ऑपरेशनल एरिया दाखवतो मित्रांनो. ही याची चावी आहे, डिझाईन पाहून घ्या तुम्ही चावीची. ही मेन चावी बरं मित्रांनो. मिनटं फोकस व्हाय ना. हां, ही चावी मेन आहे या ट्रॅक्टरमध्ये. मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता, अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे. या असं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे याच्यामध्ये. सगळं डिजिटल प्लस ॲनालॉग मीटर आहे मित्रांनो याच्यामध्ये. या ट्रॅक्टरची स्टेअरिंग डिझाईन पाहून घ्या, अशा प्रकारे दिलेली आहे. मध्ये VSTचा लोगो आहे मित्रांनो, VST झिटरचा. आणि हा नॉब दिलेला आहे होल्ड करण्यासाठी, स्टेअरिंग होल्ड करण्यासाठी अशा प्रकारे. आणि इथं आपलं हँडरेस्ट दिलेलं आहे मित्रांनो साईडला. आणि ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी इथं स्विच दिलेलं आहे मित्रांनो. ही इलेक्ट्रिक सिस्टीमसाठी हॉर्नसाठी आहे. अशा प्रकारे हॉर्न आहे याचा. हे जे आहे ना इंडिकेटरसाठी आहे. आणि हे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी, पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी हे बटन आहे याच्यामध्ये. चार्जर पाहू शकता तुम्ही. मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंगची सिस्टीम आहे ना अशा प्रकारे दिलेली आहे. USB टाईप आहे बरं मित्रांनो. आता मोबाईलसाठी ना ॲडव्हान्समध्ये दिलेलं आहे हे. आणि इथं ही जे नॉब आहे हा इंजिनला स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे. हा नॉब इंजिन स्टॉप करण्यासाठी आहे. आणि इथं तुम्ही मोबाईल ठेवू शकता चार्जिंगला लावल्यावर. तुम्हाला स्विच दाखवलं आहे मी चावीचं. हे बघा, हे अशा प्रकारे इथं स्विच आहे याचं. इथं याचं पार्किंगचं बटन दिलेलं आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो आता तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवतो. याचा आवाज बघा, कारण ट्रॅक्टर जो आहे ना तो नवीन आहे. फायरिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही. लगेच स्टेअरिंग रेडिएट चेक करून घ्या. बघा पूर्णपणे स्टेअरिंग वळवलेली मित्रांनो मी. मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्स विषयी बोलूया. साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे मित्रांनो, 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी. याच्यामध्ये मित्रांनो जो गिअरबॉक्स आहे ना तो हेलिकल कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स दिलेला आहे. हेलिकल कॉन्स्टंट मेश पाहू शकता तुम्ही. हा लो आणि हा हाय आणि मध्ये न्यूट्रल. साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे. आणि इथं जे आहे ना याचं हँडब्रेक दिलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे हँडब्रेक आहे मित्रांनो याचं. या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो 2 ऑप्शन आहेत PTOसाठी, 540 आणि एक आहे ना GS PTO म्हणून येतं. 2 ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये दिलेले आहेत. फेंडरला अटॅच मित्रांनो टूल बॉक्स आहे, तुम्ही पाहू शकता. हा फेंडरला अटॅच टूल बॉक्स दिलेला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये ना तुम्ही लिफ्ट सेटिंग बघू शकता. PC आणि DC लिव्हर सेटिंग दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक सिस्टीम आणखीन ॲड केलेली आहे, लिफ्टोमॅटिक सिस्टीम आहे याच्यामध्ये. आणि हा पूर्णपणे ऑपरेशनल एरिया आहे मित्रांनो. साईडला तुम्ही बघू शकता जागा. सीटची डिझाईन पाहून घ्या मित्रांनो तुम्ही. अशा प्रकारे डिझाईन आहे. आणि डिलक्स सीट आहे बरं मित्रांनो हे. आणि ॲडजस्टेबल आहे, बघू शकता तुम्ही. ॲडजस्टेबल दिलेलं आहे. या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टँक आहे मित्रांनो, 60 लिटरचा आहे. आणि याला कॅप दिलेली मित्रांनो वर. आणि लॉकची पण सिस्टीम आहे.
मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा टायर बघितला ना तर हा टायर 14/9/28 या साईजमध्ये येतो. सीएट कंपनीचा टायर आहे मित्रांनो. समोरचं जर टायर बघितलं ना तर हा टायर 6/50/16 या साईजमध्ये येतो मित्रांनो. मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया. तुम्ही बॅक साईड बघू शकता याची. आता लिफ्ट कॅपॅसिटी जर बघितली मित्रांनो तर 45 HP हा ट्रॅक्टर आहे आणि याच्यामध्ये 1800 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी दिलेली आहे मित्रांनो कंपनीने. PTO HP जर बघितलं ना तर याच्यामध्ये 40.2 HP PTO येतो मित्रांनो. ॲक्सेल बघून घ्या मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा. आणि याच्यामध्ये मित्रांनो बुल गिअर पिनियनचा ॲक्सेल येतो, बुल गिअर पिनियन सिस्टीममध्ये. या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो कंपनी फिटेड DC वॉल दिलेले आहेत 2. हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी ट्रॉली झालं, हायड्रोलिक प्लाव झाला आणि त्याचं जे लिव्हर आहे ना ते इथं दिलेलं आहे. पाहून घ्या तुम्ही, हे लिव्हर आहे याचं. आणि हे टॉपलिंग होल्डसाठी इथं सिस्टीम दिलेली मित्रांनो याच्यामध्येच. या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो टेल लाईटची डिझाईन पाहून घ्या, अशा प्रकारे दिलेली आहे याच्यामध्ये. अशी डिझाईन आहे त्याच्यामध्ये. आणि या साईडला पण हा प्लाव लाईट आहे, बॅक लाईट म्हणतो आपण त्याला. इथंच बटन दिलेलं आहे त्याला चालू करण्यासाठी. आणि इथं आपलं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली सेपरेट. मित्रांनो तुम्ही सीटच्या बॅक साईडला याचं रिफ्लेक्टर बघू शकता. साईडलाच बॉटल होल्डर दिलेलं आहे, इथं बॉटल होल्डर आहे याचं. मित्रांनो हा होता 4511 VST झिटरचा रिव्ह्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.